नमस्कार मंडळी. आज ना आपण एका अशा खेळाबद्दल बोलणार आहोत जो खरं तर नेहमीच आपल्यासोबत असतो. ओळखला का? हो, अगदी बरोबर. हा आहे सावल्यांचा खेळ. कधी विचार केलाय आपण जेव्हा उन्हातून चालतो ना तेव्हा आपण एकटे नसतो. आपल्यासोबत आपलीच एक काळी आकृती चालत असते, आपली सावली. कधी ती आपल्या पुढे पळते, कधी मागे राहते, कधी एकदम उंच होते तर कधी अगदी छोटीशी. खरंच किती गमतीशीर आहे हे, नाही का? तर मग आज आपण काय करणार आहोत? आपण याच सावल्यांना एका मस्त जादुई खेळात बदलणार आहोत. आपल्याच हातांनी आणि घरातल्या एकदम साध्या सोप्या वस्तू वापरून भिंतीवर वेगवेगळे आकार तयार करणार आहोत. मग तयार आहात या गमतीच्या प्रवासासाठी? चला तर सुरू करूया. ओके, तर खेळायचं तर आहे, पण त्यासाठी काय काय लागेल? काळजी करू नका, सगळं काही आपल्या घरातच सापडेल. चला बघूया. बघा, आपल्याला काय काय हवंय. सगळ्यात आधी एक टॉर्च किंवा मोबाईलचा फ्लॅशलाईट आहे की नाही प्रत्येकाकडे. मग एक साधी पांढरी भिंत किंवा एखादं कापड जो आपला पडदा असेल. आणि कलाकार कोण? तर घरातलीच एखादी बाहुली, गाडी, चेंडू किंवा अगदी झाडाची पानं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचे कलाकार म्हणजे आपले स्वतःचे हात. जर खडू असेल तर अजूनच मजा येईल. चला तर मग सगळी तयारी झाली आहे. आता खेळायला शिकूया. आपण हा खेळ ना 3 सोप्या भागांमध्ये विभागला आहे, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान दोस्तांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. त्यांच्यासाठी फक्त सावली कशी तयार होते हे बघणं सुद्धा एखाद्या जादूसारखं असतं. काय करायचंय? अगदी सोपं आहे. आधी खोलीत थोडासा अंधार करा. मग टॉर्चचा प्रकाश सरळ एका पांढऱ्या भिंतीवर टाका. आता त्या प्रकाशाच्या मध्ये फक्त आपला हात आणा. आणि मग मुलांना विचारा, अरे हे काय दिसतंय भिंतीवर? बघा, त्यांचं आश्चर्याने भरलेले उत्तर काय असेल? सावली. आणि इथूनच खरी मजा सुरू होते. त्यांना विचारा, जर आपण हात हलवला तर ती सावली पण हलेल का? करून बघूया. आणि जेव्हा ती मुलं स्वतःचा हात हलवतात आणि त्यांची सावली भिंतीवर नाचताना बघतात ना, तो आनंद खरंच बघण्यासारखा असतो. ठीक आहे, तर आता मुलांना सावली म्हणजे काय हे कळलंय. आता थोडं पुढे जाऊया. आता फक्त हात नाही हलवायचा, तर आपल्या हातांनीच वेगवेगळे आकार तयार करायचेत. इथेच तर आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो. म्हणजे काय, तर आपल्याच हातांच्या आणि बोटांच्या जादूने आपण भिंतीवर मस्त प्राणी आणि पक्षी तयार करणार आहोत. समजा आपल्याला पक्षी बनवायचा आहे. कसं करणार? दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांना जोडा आणि बाकीची बोटं पंखांसारखी हलवा. बघा, झालं की नाही सोपं? आणि जेव्हा आपण ती बोटं हलवतो तेव्हा असं वाटतं की तो पक्षी खरंच उडतोय. हे बघ, माझा पक्षी उडाला, असं म्हणून बघा. खेळायला अजून मजा येते. चला, अजून एक आकार बनवूया. हाताची 2 बोटं वर करा आणि अंगठा तोंड उघडल्यासारखा हलवा. बघा, झाला की नाही कुत्रा किंवा कोल्हा तयार? जणू काही तो भो-भो करतोय. बरं, आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे. हा जरा मोठ्या मुलांसाठी आहे. इथे आपण खेळता खेळता एक छोटंसं विज्ञान शिकणार आहोत. एक छोटासा प्रयोग करूया. कोणतीही एक वस्तू घ्या आणि ती टॉर्चच्या एकदम जवळ धरा. बघा, भिंतीवर सावली किती मोठी झाली. आता तीच वस्तू हळूहळू टॉर्चपासून दूर भिंतीच्या जवळ न्या. पाहिलं? सावली लहान झाली. किती सोपं पण महत्वाचं विज्ञान आहे हे. तर हा खेळ खेळायचा कसा हे तर आपण पाहिलं. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, या खेळातून मुलांना नक्की मिळतं काय? कारण या साध्या गमतीमागे बरंच काय शिकण्यासारखं आहे. ह्या एका खेळातून मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो, त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता वाढते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि हो, लहान मोठं यातला फरक म्हणजे तुलना करायलाही ते शिकतात. आता वैज्ञानिक विचार म्हणजे काय? तर प्रकाश जेव्हा एखाद्या वस्तूमुळे अडतो तेव्हा तिची सावली पडते. हा जो कारण आणि परिणाम संबंध आहे ना, तो मुलांना अगदी सहजपणे कळतो. म्हणायला गेलं तर हा त्यांच्या विज्ञानाच्या अभ्यासातला पहिला धडाच असतो. एवढंच नाही तर मुलांची निरीक्षण शक्तीसुद्धा वाढते. म्हणजे ती वस्तू आणि तिची सावली यात काय सारखं आहे, काय वेगळं आहे हे ते बघायला लागतात. यातून त्यांची आकार ओळखण्याची क्षमता पण सुधारते. तर मग आता वेळ आहे हा खेळ खेळायची. हा साधा, सोपा पण खूप काही शिकवणारा खेळ आहे. नक्की करून बघा आणि मग ठरवा, आज आपण कोणती सावली तयार करणार? पक्ष्याची, कुत्र्याची की काहीतरी अगदी नवीन?